नमस्कार. आजच्या वेळेस आपल्याला बघायचे आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.3 मधला प्रश्न क्रमांक 10वा. काय दिलं आहे? वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. जर वर्तुळ पाकळीच्या कंसाची मापे पुढीलप्रमाणे असतील तर त्या वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढा. वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढायची आपल्याला. पहिलं काय दिलं आहे? 30 अंश. हे काय? वर्तुळ पाकळीच्या कंसाचं माप. पहिलं 30 अंश ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्याच्यानंतर 210 अंश ह्याचं क्षेत्रफळ. तिसरं काय? काटकोन. ओके, काटकोन म्हणजे काय? 90 अंश. तर ह्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. सर्वप्रथम प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे तेवढं लिहून घेऊया. आता प्रश्नामध्ये त्यांनी एवढंच दिलं आहे, वर्तुळ पाकळीची त्रिज्या, त्याला आर म्हणतात, बरोबर 7 सेंटीमीटर. ओके, तर पहिला पण बघूया 30 अंशाचा. तर इकडे प्रश्नामध्ये काय त्यांनी काय दिले? वर्तुळ पाकळ्याचे क्षेत्रफळ. म्हणजे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर काय? थिटाचे 360 गुणिले पायार वर्ग. ओके, तर इथे थिटाची किंमत किती घ्यायची? पहिल्यामध्ये 30 अंश भागिले 360 गुणिले 22/7. पायची किंमत किती घेतली? 22/7 गुणिले आर 7 सेंटीमीटर म्हणजे 7चा वर्ग. ओके, तर इथे भाग जातो तर भाग घालून घ्यायचा. इथे हा शून्य गेला, हा शून्य गेला. 3 एके 3, 3 एके 3, 3 दुणे 6. शिल्लक करायला वरती 22. त्याच्यानंतर इथे 2 वेळा 7 लिहूया, 2 वेळा, म्हणजे आपल्याला बरं पडेल. खाली किती? 12 गुणिले 7. ओके, हा 7 गेला, हा 7 गेला. 2ने भाग जातो याला. बेसक 12, 11, 22. ओके, 11 गुणिले 7 भागिले 6. 11 7 किती? 77 भागिले 6. यांचा भागाकार किती येतो? तो काय असणार आहे? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 12.83 सेंटीमीटर वर्ग. ओके, आता दुसरं वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं माप कोणतं आहे? 210 अंश. त्याचं पण आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे ह्या सूत्राचा वापर करून. ओके, थिटाचे 360 गुणिले पायार वर्ग. आता थिटाची किंमत वेगळी घ्यायची, 210. ओके, बाकी सगळं सेमच घ्यायचं आहे. 210 भागिले 360 गुणिले पायार वर्ग, म्हणजे पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 7चा वर्ग. ओके, भाग जातो तो घालून घ्यायचा. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 7 एके 7, 7 त्रिक 21. ओके, तर 3ने भाग जातो खाली. 3 एके 3, 3 दुणे 6. काय शिल्लक राहिलं वरती? 22. त्याच्यानंतर 7चा वर्ग म्हणजे 2 वेळा 7 लिहूया. 7 गुणिले 7 भागिले 12. ओके, तर याने भाग जातो का बघायचं आहे. बेसक 12, 11, 22. ओके, 11 गुणिले 7 गुणिले 7 भागिले 6. 11 गुणिले 49 भागिले 6. त्यांचं उत्तर किती येतं? 89.83 सेंटीमीटर वर्ग. हे दुसऱ्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आहे. आता तिसरं काय दिलं आहे त्यांनी? काटकोन म्हणजे 90 अंश. त्याचं आपण उत्तर काढूया त्याच सूत्राचा वापर करून. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटाचे 360 गुणिले पायार वर्ग. हे सूत्र तुम्हाला पाठ करून ठेवायचं. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटाचे 360 गुणिले पायार वर्ग. ओके, तर ह्या प्रश्नामध्ये इकडे काय दिले? 3 काटकोन दिले. ओके, मी फक्त 1 काटकोन लिहिला होता. प्रश्नाकडे बघितलं म्हणून झालं, समजलं नाही तर एका काटकोनचं उत्तर आलं असतं, बरोबरच आलं असतं. पण इथे प्रश्नामध्ये काय दिले? 3 काटकोन. मी 3 फक्त इथेच लिहिले, तिसरा नंबर म्हणून. तर 3 काटकोन म्हणजे आपल्याला एका काटकोनची किंमत किती? 90 अंश असते. तर 90 गुणिले 3 आधी करावं लागेल आणि त्यानंतर मग उत्तर काढावं लागेल. ओके, हे आपण असंच ठेवूया. इथे 3 काटकोन लिहूया. 3 काटकोन बरोबर 90 गुणिले 3 270 अंश. म्हणजे थिटाची किंमत किती घ्यावी लागेल? 270 अंश. ते इकडे घेऊया. 270 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले आरची त्रिज्याची किंमत किती आहे? 7. 2 वेळा 7 लिहूया.
तर हा 0 गेला, हा 0 गेला. आता ह्याने बघूया, हा 7 गेला, हा 7 गेला. 27 गुणिले 22 गुणिले 7 हे शेवटचे भागिले 36. ओके, तर ह्याने भाग दिला बघा. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 2 दुणे 4, 2 11 22. ओके, 3 गुणिले 11 गुणिले 7 भागिले 2. 11 7 किती? 77 गुणिले 3 भागिले 2. ओके, आता यांचं उत्तर किती येतं? 115.50 सेंटीमीटर वर्ग. ओके, इथे फक्त काय मी प्रश्नामध्येच लिहिलं नव्हतं की 3 काटकोन म्हणून, नाही तर एका काटकोनचं उत्तर आलं असतं 90 भागिले 360. तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढून झाली आहेत. हे तुम्हाला फक्त सूत्र पाठ करायचं आहे. थिटाचे 360 गुणिले पाय r वर्ग. ओके, धन्यवाद.